कशा प्रकारे तुम्हा बालकांची फसवणूक झाली आज आणि याच्यावरती तोडगा कशा प्रकारचा? आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी क्रिएटिव्ह अकॅडमी या वसतिगृहाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवे महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून जवळपास 150 पालक या ठिकाणी एकत्र झालेले आहे। यापूर्वीही आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये अशी 150 पालकांची एक बैठक घेतली होती। या क्रिएटिव्ह अकॅडमीमधील जे काही संचालक मंडळ आहे त्यामध्ये नौशाद शेख हे या संस्थेचे संचालक, त्यांनी एका मुलीवर अनेक अशा मुलीवर अत्याचार केल्यामुळे दिनांक 10 जानेवारीपासून ही क्रिएटिव्ह अकॅडमी ही संस्था बंद पडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पालकांनी या ठिकाणी आगाऊ स्वरूपात पैसे व चालू फीस सुद्धा देऊन या ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली आहे आणि आता मुलांचं सध्या शिक्षण थांबलेलं आहे आणि आम्हाला काही मुलांना अद्याप टीशाही मिळाले नाही। आम्ही या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून आपल्या शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी मंडळी, शिक्षणाधिकारी असेल, उपसंचालक कार्यालय असेल, संचालक कार्यालय असेल, आयुक्त कार्यालय असेल, या ठिकाणी वेळोवेळी निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनातून आम्ही आमची जी काही फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीच्या अनुषंगाने आम्ही विनंती केलेली आहे आणि आमची आजही मागणी आहे। आम्ही पोलीस स्टेशन, रावेत पोलीस स्टेशन असेल, सीपी ऑफिस असेल, यांनाही आम्ही आमचे अर्ज, अगदी विनंती आम्ही या अर्जामध्ये केलेली आहे की आमचा जो काही शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याच्या अनुषंगाने व फीस परत मिळण्याच्या अनुषंगाने आपण आम्हाला सहकार्य करावं। आता आम्ही आमच्या पालकांचं असं ठरलेलं या ठिकाणी की राज्यामधले जे काही शिक्षण विभागाचे अधिकारी असेल किंवा ही जी यंत्रणा, कायदेशीर यंत्रणा आहे, ही जर यावर काम करत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून आम्ही न्यायालयामध्ये दाद मागण्याच्या तयारीसाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत। त्यामुळं जो काही अन्याय आमच्यावर झालेला आहे तो न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला निश्चित न्याय मिळेल आणि आम्ही जे काही कष्ट करून किंवा जी काही ॲडव्हान्स स्वरूपात जी फीस भरली होती, काही जणांनी शेती विकलेली आहे, काही जणांनी व्याजाने पैसे काढलेले, काही जणांनी कर्ज काढलेले आहे, तर हे कर्जाच्या माध्यमातून ही जवळपास एका नाही म्हणले तर 3 ते 3.5 लाख रुपये फीस ही या ठिकाणी या क्रिएटिव्ह अकॅडमीकडे आमची अडकलेली आहे आणि ही फीस मिळणं आमचा प्रामाणिकपणे येतो आहे। फसवणूक म्हणजे आम्ही पैशाची जमा करून मुलांना इथे शाळेला घातलेलं होतं आणि आता आमच्या जानेवारीपासून आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे। पुढच्या वर्गाची फीस भरून आम्ही मोकळे झालेलो आहे आणि आता आम्हाला 10th ला ऍडमिशन घ्यायला एलसी वगैरे काय आमच्या जवळ नसल्यामुळे आम्हाला ऍडमिशन काही भेटत नाही। तर आमचे हे पैसे परत मिळावे, कारण आम्ही लोन वगैरे काढून फी भरलेली आहे आणि आता दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचं तर आमच्याकडे पैसे नाहीये। आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलेत, अकॅडमीला अर्ज दिलेत, पण त्याचा अजूनही कुठे काही केलेला नाहीये।